नमस्ते. शेवटी अर्जुनने मौन तोडलं आणि विचारलं, कशा आहात तुम्ही? ठीक आहे. इथे कशा? इंटरव्ह्यूसाठी आले होते. तुम्ही इथे कसे? आभा म्हणाली. मी इथे नोकरी करतो. अर्जुन म्हणाला. गुड. मला यायला लेट झालं. आभा म्हणाली. ते बघून कळलं होतं. अर्जुन म्हणाला. तुम्ही अजूनही तिथेच राहता? आभा म्हणाली. हो, तिथेच राहतो. खूप दिवसांनी भेटलो ना? आभा म्हणाली. हो, पण तसं आपण सकाळी सुद्धा भेटलो होतो. अर्जुन म्हणाला. कधी? मी तर तुम्हाला पाहिलं नाही. पाहिलं तर तुम्ही आत्ता पण नाही. हो, मी जरा घाईत होते. आभा म्हणाली. तुम्ही बसमधून उतरताना कोणत्या तरी मुलाला सॉरी म्हणलं होतं. हो, म्हणाले तर होते. तुम्ही कुठे होता? आभा म्हणाली. तो मुलगा मीच होतो. मग तुम्ही थांबवलं का नाही? असंच, तुम्हाला घाई होती. मग मी काय बोललो असतो? अर्जुन म्हणाला. हो, पण भेटणार होतो आणि भेटलो. आभा म्हणाली. वेळ असेल तर रूमवर येता माझ्याबरोबर? अर्जुन म्हणाला. आभाने मान हलवून होकार सांगितला आणि अर्जुनने ऑफिसमधून बरं नाही हे कारण देऊन सुट्टी घेतली आणि तो आभाबरोबर घरी आला. आत शिरल्यावर म्हणाला. माझी आठवण आहे की विसरला होता? आठवण आहे. आभा हळूच म्हणाली. खरं बोलताय की विचारल्यावर माझं मन राखाय बोलताय? आभा आता नाही. अर्जुन किचनकडे जात म्हणाला. तुम्ही बसा, मी चहा करून आणतो. आभा त्याला टाळत म्हणाली. तुम्ही राहू द्या, मी करते चहा. तसंही बरेच दिवस झाले मला चहा करून. मी येऊ का किचनमध्ये? म्हणजे जुन्या आठवणी ताज्या होतील. अर्जुन खिशात हात घालत म्हणाला. या की. आभा छोटं असून चेहऱ्यावर आणत म्हणाली. दोघं एकत्र किचनमध्ये आले. आभा चहा करायला लागली आणि अर्जुन तिच्या मागे थोडा लांब उभा राहिला. अचानक आभाचा हात गरम भांड्याला लागला आणि तिने तिचा हात एकदम झटकला आणि तिचं पोट चुकून अर्जुनच्या डोळ्यात गेलं. अर्जुनने लगेच डोळ्यावर हात ठेवून डोळा बंद केला आणि दुसरीकडे वळला. आभा त्याला विचारायला लागली. काय झालं? डोळ्याला लागलं का? काही नाही झालं, मी ठीक आहे. असं बोलून अर्जुन जायला लागला. तर आभा त्याच्या समोर आली आणि म्हणाली. मग हात हटवत का नाही? अर्जुन जायला लागला. तर आभाने त्याचा दंड धरला आणि हात हटवला. तिने पाय उंच केले आणि अर्जुनच्या डोळ्यात फुंकर मारायला लागली. अर्जुन तिला शांतपणे बघायला लागला. तेव्हा काय झालं काय माहिती, पण आभा त्याच्या डोळ्यात हरवून गेली आणि एकटक त्याच्याकडे पाहायला लागली. तिला त्याच्याबद्दल एक अनामिक ओढ निर्माण व्हायला लागली होती. पण क्षणात ती त्याच्यापासून दूर जायला लागली. तर अर्जुनने तिचा हात पकडला आणि त्याच्यापासून दूर जाऊ दिलं नाही. दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून मिठीत सामावणार होते. पण तितक्यात आभाचा फोन वाजला म्हणून ती लांब गेली आणि पर्समधून फोन काढला आणि फोनवर बोलायला लागली. हॅलो आभा, इथे येतेस का माझ्या जवळ? आज नाही येता येणार का? ये ना. बघते, वेळ मिळाला तर नंतर फोन करते. ओके, ठीक आहे. आभाने फोन बंद केला. मग भिंतीला चिकटून उभे असलेल्या अर्जुनशी बोलायला लागली. तुम्ही चला, मी चहा आणते. अर्जुन गुपचूप खुर्चीत जाऊन बसला. आभा चहा घेऊन आली आणि एक कप त्याला द्यायला लागली. तितक्यात तो म्हणाला.
तुम्ही विसरलात मी चहा पित नाही. माझ्याबरोबर घ्या आज. नाही, मी इथे बसलोय हीच सात समजा. आता दोघं शांत बसले होते. अर्जुनच्या चेहऱ्यावरूनही नीट कळत होतं की असं जवळ येऊन दूर गेलेलं त्याला अजिबात आवडलेलं नव्हतं. अर्जुनचा मूड पूर्णपणे गेला होता, त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. पण शांतता भंग करत आभा म्हणाली, स्मिताचा फोन होता, ती बोलवत होती. अर्जुन हळूच म्हणाला. तिचे लग्न ठरलंय, आभा म्हणाली. चांगलंय, सगळं वेळ झालं तर ते ठीक असतं. अर्जुन म्हणाला, हो, खूप चांगला मुलगा आहे, ती खुश आहे. त्याला भेटायला बोलवत होती का ती? अर्जुनने नजर वर आणत विचारलं. नाही, ती भेटत नाही, फोनवर बोलतात कदाचित. मला फोटो दाखवलाय, आभा म्हणाली. अर्जुन परत नजर उचलून हळूच म्हणाला, तुमचं लग्न ठरलं आहे का? अजून तरी नाही, आभा हळूच म्हणाली आणि कप घेऊन किचनमध्ये गेली. कप ठेवून ती बाहेर आली आणि म्हणाली, अच्छा, जाते आता, घरी सुद्धा जायचं आहे. अर्जुनने मान हलवून आणि हळूच म्हणाला. आभा बाहेर निघाली आणि दार बंद केलं. तर अर्जुनने तिच्या जाण्यानंतर चिडून टेबलला लाथ मारली आणि जरा चिडून म्हणाला, किचनमध्ये जायला नको होतं, माझं डोकं फिरलं होतं. तितक्यात दार उघडलं आणि समोर आभा उभी दिसली. अर्जुन एकदम गप्प झाला. त्याची बोलतीच बंद झाली. तो कधी तिच्याकडे पाहत होता तर मध्येच दुसरीकडे नजर फिरवत होता. पण तो आपल्या जागेवर जशाचा तसा उभा राहिला. आभा आत आली आणि सगळं विखुरलेलं सामान टेबलवर ठेवून एका साईडला गेली आणि मोबाईल उचलून अर्जुनच्या समोर आली. अर्जुनने डोळे बंद करून स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळ चेहरा दुसरीकडे वळवला. पण आभा गेल्याचा आवाज आला नाही, म्हणून त्याने डोळे उघडले आणि पुढच्या क्षणी आभाला त्याच्या मिठीत ओढलं. दोघे काहीच बोलले नाहीत. पण काही वेळात आभा दूर झाली आणि तिथून निघून गेली. अर्जुनने सुद्धा तिला थांबवले नाही. आभा आता आठवणीतून बाहेर आली आणि दीर्घ श्वास घेऊन खिडकीपाशी आली. अर्जुनची आठवण काढत ती म्हणाली, जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात होता तसं खास मला कोणीच कधी वाटलं नाही. माहिती नाही काय वाटायचं मला तुमच्याबद्दल, पण जे वाटायचं ते कधीच इतर कोणासाठी वाटलं नाही. कधीच प्रेमाची भावना सांगितली नाही, लग्नाची सप्तपदी नाही. पण जी जाणीव तुमच्याबरोबर असताना होती ती परत कधीच मिळाली नाही. मनीष बरोबर लग्न तर झालं, पण त्यांना समजून घ्यायचा चान्स सुद्धा मिळाला नाही. लग्नाच्या रात्री त्यांना काय अर्जंट काम आलं माहिती नाही आणि ते घाईत रात्रीच निघून गेले आणि एका आठवड्याने परत आले. पण परत येताना आकाशात वीज कडाडली आणि जागेवरच त्यांना मरण आलं. घरचं सगळं या घटनेसाठी मला दोषी ठरवत होते, पण कशी? मी तर त्यांच्यावर वीज नाही पाडली. सगळं एका झटक्यात सगळं बदललं. कुठलंच प्रेम आपुलकी मिळाली नाही या घरात. फक्त नावं ठेवलीत या घरातल्यांनी. फक्त अंकिता आहे जी मला माझ्या दुःखातून बाहेर यायला, मला हसवायला प्रयत्न करत असते. माझ्याशी बोलून माझी करमणूक करण्याचा प्रयत्न करत असते. घरी कधी जाता आलं नाही कारण माझे दुःख ऐकून माझ्या आईचा जीव गेला आणि त्या बापापाशी मला जायचं नाहीये ज्याने दारूच्या नशेपुढे कधीच आम्हाला समजून घेतले नाही. अर्जुन, तुम्ही काय माहिती कुठे हरवलात, परत कधीच भेटला नाही.
तुम्ही खूप काळजीने माझी काळजी घेत होता. पण बरोबर बोलत होता तुम्ही. मी तुमच्या इतकी समजूतदार नाहीये, म्हणूनच तर इथून बाहेर पडू शकले नाही. एकटी राहायची हिंमत नाही माझी. आणि तुमच्यासारखा माणूस कुठे मिळणार आता? कोणी मिळाला तर तो माणिकसारखा लांडगा. त्यांच्यामध्ये राहण्यापेक्षा इथे राहिलेलं कधीही चांगलं. डोक्यावर छप्पर तर आहे. लोक म्हणतातच की प्रेम कधी विसरता येत नाही. मग काय तुम्ही माझं प्रेम होतात? कारण प्रत्येक दुःखात, प्रत्येक त्रासावर मला कोणाची आठवण येत असेल तर ती तुमचीच आहे. तुम्हाला कधीच विसरू शकले नाही मी. लोक म्हणतात ना की कुठल्या प्रेतात्म्याची सावली पडली आहे. काहीशी तशीच तुमची माझ्यावर सतत सावली आहे. तुमच्या आठवणी सुटता सुटत नाहीत. तिथे दुसरीकडे अर्जुन त्याच्या खोलीतून चंद्र पाहत होता. तो बेचैन होऊन मनातल्या मनात म्हणाला, काहीतरी विचित्र वाटतंय. कोणीतरी आहे जे माझी आठवण काढतंय. आणिया की अन्वय? पुढच्या क्षणी अर्जुनचे डोळे आगीसारखे चमकले आणि त्याने त्याचे डोळे बंद केले. तो मनात म्हणाला, कुठे आहात तुम्ही दोघं? तिथे दोन वटवाघुळं पंख फडफडत एकमेकांकडे पाहायला लागले. इतक्या रात्री टेलिपॅथी कशी काय आठवली? आणि याने डोळे बंद केले आणि ती म्हणाली, सगळं ठीक तर आहे ना तिथे? अर्जुन इथून म्हणाला, हो ठीक आहे. मला वाटलं तिथे काही प्रॉब्लेम आहे. तुम्ही माझी आठवण काढताय. हा? अन्वय म्हणाला, आम्ही का आठवण काढू? आम्ही तर आरामात उलट लटकून मजा करतोय. तूच तर दूर पळत असतोस. कधी फिरत फिरत ये इथे सुद्धा. आनिया म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? मग ठीक आहे. मला फक्त तेच जाणून घ्यायचं होतं. अर्जुन म्हणाला आणि त्याने डोळे उघडले. अन्वयने आनियाकडे पाहत बोलायला सुरू केलं, हा नाही येणार. तो खूप विचित्र आहे. तिथे अर्जुन आता मन शांत करण्यासाठी हवेशी गप्पा मारत नागपूरच्या जंगलात निघून गेला. आभाची आठवण आली तर त्याने मान हलवून स्वतःला थांबवलं आणि दगडावर बसला आणि मनात विचार करायला लागला. तिचे विचार आज सुद्धा बंद होत नाहीत. खूप साधी मुलगी होती, पण माणसांबरोबर आमचा काय संबंध? तसंही माझ्याशी कोणाचं जमत नाही, म्हणून मी आमच्या घराण्यापासून पण दूर राहतोय. पण एका माणसाच्या प्रेमात पडून प्रॉब्लेम अजून वाढू शकत नाही. आता काय माहित कुठे आहे ती? तिचं स्वतःचं कुटुंब असेल. आम्ही भेटून 2 वर्ष झाली. तिला भेटलो होतो ही आठवण खूप आहे, पण तिच्यात एकरूप होईन हे कधीच शक्य नव्हतं. खूप भित्री होती. छोट्या घटनेने घाबरली होती. मग माझ्या आयुष्यात आली असती तर तिला क्षणोक्षणी काही होण्याची भीती वाटत राहिली असती. पहिल्यांदा तिचं पीजीमध्ये राहायला जाणं मला आवडलं नव्हतं, पण चांगलं झालं की ती निघून गेली. जास्ती कोणाच्या जवळ जायची गरज नाही मला. परत भेटणार असू तर भेटू परत कधीतरी अचानक. तुला भेटून डोळ्यांना दिलासा मिळेल. तुझ्या सुवासाने मी तू जवळ आहेस अशी जाणीव करून घेईन. जसं पावसाचं पाणी जमिनीला स्पर्श करताना, तसंच आपण शेवटचे भेटलो होतो तेव्हा तुला स्पर्श करायची इच्छा मनात आली होती. एक वेगळीच लहर आस लागली होती. म्हणूनच मी तुला मिठी मारली होती आणि साठवून ठेवलं होतं मनात. माहिती नाही काय झालं होतं तेव्हा, की त्या दिवशी मी तुझ्यावर डोळ्यांनी जादू करायचा प्रयत्न केला होता. पण त्याआधी कधीच मी माझ्या शक्तींचा वापर केला नव्हता तुझ्यावर. पण तूही इतकी साधारण नव्हतीस. थांबवलं होतंस तू स्वतःला माझ्या संमोहनात येण्यापासून आणि दूर जायचा प्रयत्न केला होतास. मला फार वाईट वाटलं होतं तेव्हा, जेव्हा स्मिताच्या फोनमुळे
तू माझ्यापासून दूर झाली होतीस. मला फार राग येत होता, कारण तेव्हा मला तुझ्या जवळ यायचं होतं. मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. तू माणूस आहेस हे माहिती असून सुद्धा मी तुझ्यासाठी वेडा होत होतो. तू पण माझ्या चांगल्या वर्तनामुळे माझ्याशी कनेक्ट होत होतीस. कदाचित तुझं मन वाचायचा प्रयत्न कधीच केला नाही. मला कधीच तुझ्यावर माझ्या शक्तीचा वापर करून पाहावासा वाटला नाही. तुझ्याबरोबर साधारण माणसांचे आयुष्य जगण्यात एक वेगळीच मजा येत होती. तुला माझ्या दुनियेत आणू नाही शकलो, पण तुला आजपर्यंत कधीच माझ्यापासून दूर करू शकलो नाही. तू माझ्या आत आहेस. ते पहिल्यांदा होतं जेव्हा मी तुला स्पर्श केला होता आणि तुला मिठी मारली होती. पण इच्छा असूनही काही बोलू शकलो नव्हतो. मनात खूप चलबिचल चालू होती, पण मला शब्द नाही मिळाले तुझ्यासमोर सांगायला. एक रक्त पिणारा आणि मांसाहार करणारा व्हॅम्पायर आहे मी. बघ, एका माणसासमोर आपल्या मनातल्या भावना कशा सांगणार होतो. सगळं काढून घेतलं त्या दिवशी मी माझ्या मनात. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.